जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। मिनिसरस नंदिनी महोत्सव 2026 ला उत्साहात प्रारंभ। ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे दर्शन। फेब्रुवारी 25 ते 01 मार्च दरम्यान 80 बचत गट व 20 खाद्य स्टॉल नागरिकांसाठी खुले। नंदुरबारमध्ये भरविण्यात आलेले मिनिसरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन नंदिनी महोत्सव हा केवळ बचत गटांचा मेळावा नसून ग्रामीण महिलांच्या आत्मसन्मान व कौशल्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन खासदार गोवाल पाडवी यांनी केले। नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर लगतच्या डोममध्ये आजपासून नंदिनी महोत्सव 2026 ला प्रारंभ झाला। खासदार गोवाल पाडवी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। हा महोत्सव फेब्रुवारी 25 ते 1 मार्च या कालावधीत 5 दिवस सुरू राहणार आहे। यामध्ये 80 बचत गटांच्या महिलांनी उत्पादित वस्तूंचे स्टॉल तसेच 20 खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, बांधकाम अभियंता शैलेश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे, महिला व बालकल्याण अधिकारी हरिभाऊ हाके, जलजीवन मिशन प्रकल्प संचालक ईश्वर पवार, गटविकास अधिकारी संजय पाटील, नंदुरबार, महेश पोद्दार, शहादा यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। केंद्र व राज्य शासन उमेद मॉलच्या माध्यमातून बचत गटांना नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करीत असून जिल्हानिहाय सुमारे 20 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती खासदार गोवाल पाडवी यांनी दिली। उमेद मॉलसाठी योग्य शासकीय जागेवर सुसज्ज व्यवस्था उभी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, तसेच केंद्र शासनाकडून बचत गटांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार ॲडव्होकेट पाडवी यांनी सांगितले। ग्रामीण भागातील महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळत बचत गट चळवळीच्या माध्यमातून आदिवासी बहुल व दुर्गम नंदुरबार जिल्ह्याचे सकारात्मक चित्र राज्यात उभे करत असून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवत असल्याचेही त्यांनी नमूद केले। नंदुरबार जिल्ह्यात उमेद अभियान आज चळवळ बनले असून 3.25 लाख कुटुंबांपैकी 1,90,000 कुटुंबांपर्यंत ही चळवळ पोहोचली आहे। जिल्ह्यात 19,708 बचत गट कार्यरत असून 80% कुटुंबांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे। गावांमध्ये 863 ग्रामसंघ व 55 प्रभाग तयार करण्यात आले आहेत। बचत गटांना सुमारे 500 कोटी रुपयांपर्यंत बँक लिंकेज देण्यात आले असून कर्ज परतफेडीचे प्रमाण 97% आहे। सुनंदा पाडवी यांच्या मोहाच्या लाडूंना पुणे येथील कंपनीकडून 4 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे। खाकरा, मिरची, मध यांसारख्या उत्पादनांना ऑनलाईन माध्यमातून मागणी वाढत असून अनेक बचत गट दर्जेदार व भेसळमुक्त घरगुती उत्पादने तयार करत नवीन ओळख निर्माण करत आहेत। जिल्हा प्रशासनाने सर्व स्टेकहोल्डर्सना एकत्र आणून बचत गटांच्या गरजांनुसार नियोजन केल्यामुळे सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले। ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करून उत्पादन नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। बचत गटांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी यासाठी कॅफे कम मार्ट उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। मिलेट आधारित खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या गटांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग व मार्केटिंग करण्यासाठी नव्या पद्धती राबविण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी जिल्ह्यातील महिलांनी उत्साहाने उभारलेल्या स्टॉलचे कौतुक केले। 1,10,000 महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 1 लाखांचे लक्ष्य गाठले असल्याचे त्यांनी सांगितले। मागील वर्षी सरस महोत्सवात 25 लाख रुपयांची उलाढाल झाली होती। यंदा 50 लाख रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्जेदार उत्पादने व खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी महिला बचत गटांना बँकेतर्फे मंजूर अर्थसहाय्याचे धनादेश आदेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपल्यापैकी काही लोक माझ्यासोबत आले, कोणते तरी कंपनीचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये CEO म्हणतो, त्यांना तुम्ही ओळखता तसे किती लोक आहेत? ती मयुरी तिथे हात उभा करते, अजून एक हात दिसला मला। ओके, ठीक आहे। आता मी खूप वेळ नाहीये, पण ही गोष्टी आपण त्या दिवशी केली होती की आपण सगळे CEOs आहात, म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखता का? तर आपली कंपनीचे CEO तुम्ही स्वतः आहात। तर पुढच्या वेळेला मी प्रश्न विचारला की किती लोक CEOला ओळखतात, म्हणजे आता किती लोक CEOला ओळखतात? ठीक आहे, मग पहिले तर हे आठवण ठेवायचं, ठीक आहे?
मला वाटते हा माझा तिसरा सरस आहे. तिसरीदा म्हणजे महिलांचं हे बघत आहे. मला वाटतं माझी फेब्रुवारीची आधी सॅलरी सरसमध्ये जाते. थोडक्यात बोलते, खूप आनंद होते. आपण जे प्रॉडक्ट्स इथे बघतो त्याचे मागे आपले सगळ्यांची खूप मेहनतीची गोष्ट आहे. आपण सगळे, आणि फक्त महिलांसाठी नाही बोलत मी, मला असं वाटते की महिला, त्यांचा नवरा, बायको दोघे मिळून, मुले मिळून घर पण सांभाळतात, तुम्ही सगळेजण काम पण करतात आणि तुम्ही सगळे उद्योजक पण आहात. या गोष्टीचा मला खूप आनंद आणि अभिमान होतो. सगळ्यांना खूप मोठं इथे येऊन एक्झिबिशन करतात आपण सगळेजण. मी हे पण बघत आहे वर्षात की आपण जे प्रेझेंटेशन करतो एक ग्राहकांसाठी, त्याच्यामध्ये पण किती इम्प्रूव्हमेंट होत आहे. तर हा पहिला टप्पा जे आपण आता पार केलाय ते खूप चांगला आहे. पण मला सोबतच असं पण वाटते की शासनामार्फत, एस्पेशली जे जिल्हा प्रशासन आहे त्यांचे मार्फत आता यावर्षी एक दुसरे टप्प्यावर आपल्याला जायला पाहिजे. मार्केटचं जे अंडरस्टँडिंग असतो की आपली टार्गेट ऑडियन्स काय आहे आणि आपल्याला कोणाला विकला पाहिजे आणि कोणाला विकला की आपल्याला जास्त पैसे मिळतात, याची मार्केटिंग आणि इकॉनॉमिक्सची एक जी अंडरस्टँडिंग आहे याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाला थोडासा मला वाटते अनालिसिस अजून आम्हाला केला पाहिजे. आपण यावर्षी आमचं एक अजून ध्येय आहे की नंदुरबारमध्ये एक तुमच्यासाठी एक आउटलेट परमनंट उघडायचं. कारण आपण सरस जेव्हा करतो तेव्हा 5-5 दिवसाचा हे असतो, पण अशा एक मॉल सारखा आपण होऊ शकतो का की तुमचे प्रॉडक्ट 365 दिवस तिथे उभे राहू शकतात आणि मग ज्यांना जेव्हा खरेदी करायची त्यांनी केली तर ते पैसे आपल्या हातात पोहोचले पाहिजे. तर तशी पण प्लॅनिंग जिल्हा प्रशासनामार्फत यावर्षी आहे की आम्ही एक चांगला कॅफे कम मार्ट या वर्षात उभा करू. डिस्ट्रिक्टला अजून एक रिक्वेस्ट राहील, स्पेशली जिल्हा परिषदला, आपण उद्योग गाथा नावाची एक सिरीज सुरू केली होती ज्यामध्ये 10 आपले जे उद्योजक आहेत त्यांची जर्नी जी आहे, त्यांनी कसे कसे उद्योग उभे केले त्याचं आम्ही सुरू केलं होतं. त्याला मला वाटते आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे. आणि एक गोष्टी ज्यावर ना थोडं काम केलं पाहिजे, मी एक उदाहरण पण देते आपल्या सगळ्यांना. मी एक दिवस KVK मध्ये मिलेट्सचे फेस्टिवलवर गेली होती आणि आपल्यापैकी भरपूर जण भगर आणि याचा व्यवसाय करतात. आपण जेव्हा भगरमध्ये व्यवसाय करतो ना तर थोडा हेल्दी ऑल्टरनेटिव्ह काय आहे, म्हणजे ज्याला फ्राय करण्याची गरज नाही पडणार, असे थोडे ऑल्टरनेटिव्ह आपल्याला विचार केले पाहिजे. कारण मोस्ट ऑफ द जे शहरातले लोक आहेत ना ते मिलेट्स खातात, कारण त्यामध्ये ती हेल्दी एक हे ऑप्शन आहे. तर त्याला परत आपण जर मिलेट्स नाव जे प्रॉडक्ट तिथे बघितलं, त्याची जी ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि मार्केट करण्याची स्ट्रॅटेजी आहे ती मला वाटते त्याच्यावर थोडं विश्लेषण करून आपल्याला पुढचं एक लेवल गाठलं पाहिजे. बाकी खूप छान वाटलं. आज खूप गर्दी आहे. सो आय एम डेफिनेटली शुअर की CEO साहेबांनी जे टार्गेट आपल्याला दिलं आहे, ॲडिशनल CEO साहेबांनी जे टार्गेट दिलं आहे ते आरामात आपण करणार. यावर्षी आपण अजून भरारी घेऊ, अजून झेप घेऊ. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा आणि सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. CEO साहेब, चंद्रकांत पवार साहेब व इतर अधिकारी वर्ग, खऱ्या अर्थाने एक ग्रामीण शक्ती पाहतोय आपण. एक आदिवासी महिलांबद्दल एक आत्मसन्मानाची शक्ती पाहतो इथे आपण, व कष्टाची सोहळा आहे असं मी मानू इच्छितो. निश्चितपणे आज जेव्हा आपण मला आमंत्रित केलं पवार साहेब, मला एवढं अपेक्षित नव्हतं की इतकी महिला आणि इतके स्टॉल लागले असणार इथे, आणि बचत गटांना आपण इतकं मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अनेक मीटिंगमध्ये, मागच्या 2 दिशा मीटिंगमध्ये इतर लोकप्रतिनिधी विचारत असतात की बचत गट काय करताय, हिशोब द्या. तर मला वाटतं खऱ्या अर्थाने हे पण उत्तर आहे की बचत गट हे करताय, या पद्धतीने काम चालू आहे. आणि सर्व स्टॉल पाहण्याची मला संधी भेटली नाही, पण निश्चितपणे ज्या पद्धतीने महिला सक्षम झाले आहे, ज्या पद्धतीने स्वतः ते एम्ब्रॉयडरी करता आहे, स्वतः एवढे बिझनेस हँडल करता आहे, एक पद्धतीने जे पदार्थ वस्तू जे विक्री करता आहे
मला फक्त उत्पन्नासाठी नाही आहे, ते निश्चितपणे त्यांच्या कुटुंबाला याचा फायदा होत असणार, परिवाराला सांभाळून घेता येते, मुलांनाही बळ मिळेल आणि निश्चितपणे मला वाटतं नंदुरबारसारखं दुर्गम भागामधून एक चित्र बाहेर जातं, महाराष्ट्रावरच जातं. आणि मीडियाचे माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की हे जे आहे त्याचं प्रदर्शन, हे 5 दिवसाचे जे प्रोग्राम आहे त्याची प्रसिद्धी केली पाहिजे. आणि निश्चितपणे मला वाटतं की नंदुरबारचं नाव महिलांकडून मोठं होईल असं मला निश्चितपणे वाटतं. आणि घरी पण मी पाहतो वडिलांनी, मी तर आताच राजकारणात आलो पण वडील तर पहिल्यापासून राजकारणात आहे, पण आमच्या घरचे महिला असतात, आत्या असणार, आई आहे, बहीण आहे, त्यांच्यामध्ये जास्त आयडिया असतात कसं उत्पन्न आपण वाढवायचं, काय करायला पाहिजे, काय विक्री करायला पाहिजे, काय पदार्थ. पुरुष मला वाटतं थोडं मागे राहून गेले आहे, आम्ही राजकारणात बिझी होऊन जातो, आम्ही काम लोकप्रतिनिधी लोकांमध्ये बिझी होऊन जातो, पण महिला फार पुढे निघून जातात या माध्यमातून. आणि निश्चितपणे मला वाटतं की आर्थिकदृष्ट्याने महिला पुढे जायला पाहिजे आणि केंद्र सरकारकडूनही फार मदत भेटणार आहे निश्चितपणे. आज मला वाटतं थोडी जागाही कमी पडत असेल आणि येत्या काळात मला वाटतं केंद्र सरकारने त्या राज्य सरकारच्या माध्यमातून उमेद मॉलची निर्माण करणार आहे आणि मला वाटतं 20 कोटीचे फंडही उपलब्ध केलं जाणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभं करण्यात आलं. मला वाटतं निश्चितपणे नंदुरबारला तुम्ही अधिकारी वर्ग इथे हजर आहेत, त्यांनी शोध लावायला पाहिजे. गव्हर्नमेंट लँड असं सरकारी जमिनीवरून कसं आपण उमेद मॉल लवकर स्थापना करता येईल याबद्दल विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर बँकिंगची सुविधासाठी आपण कलेक्टर मॅडम असताना, नमन गोयलजी असताना आपण बसलो आहेत. बँकिंगचे लिंकेजेस कसं वाढायला पाहिजे, बँक किती यायला पाहिजे, ज्याच्याने कर्ज मिळू शकतं, बँकिंग बिझनेस वाढू शकतं, क्रेडिट लिंकेज वाढू शकतं, त्याच्याबद्दल आपण निश्चितपणे विचार करायला पाहिजे. आणि जितकं आपण महिलांना सक्षम करू शकतो खरं तर आदिवासी भागातून, तर निश्चितपणे आपण करायला पाहिजे. आणि मी एक खासदार म्हणून, एक संसदचे सदस्य म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून पार्लिमेंटमध्ये केंद्र सरकारमधून जितकी मदत भेटा येईल आपल्याला अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करायला पडणार. आणि जितकं निधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो महिलांसाठी, इथे क्रेडिट लिंकेज वाढवू शकतो, त्याबद्दल आपण ते विचार करू. आणि एवढं सांगू इच्छितो शेवटी की महिलांनी ज्याबद्दल आज स्टॉल उभं केले आहे आपल्या सर्वांचे खरंच खूप खूप अभिनंदन. आणि एवढं शेवटी सांगू इच्छितो की त्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे सर्व विभागाचे अधिकारी वर्गाचे आणि सहभागी बचत गटांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या प्रत्येक कष्टकारी कुटुंबांच्या आयुष्यात या महोत्सवामुळे नवीन संधी, नवीन आशा आणि नवीन उजेड येवो ही शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. जवळपास 100 स्टॉल्स आज मिनी सर्विसमध्ये उभे झाले आपल्याकडे. इथे येऊन भरपूर बचत गटांना आम्ही भेटलो. त्यांचे खूप वेगळे प्रकारचे प्रॉडक्ट्स आहेत इथे. आपले 20 फूडचे स्टॉल्स आहे आणि 80 नॉन फूड स्टॉल्स जिल्ह्यात लागले. तिसरा मला वाटते जिल्ह्याचा प्रदर्शन आहे. आणि भरपूर बचत गटांना आता आम्ही जे लोन सँक्शन झालंय इंडिव्हिज्युअल किंवा कलेक्टिव्ह त्याचे सँक्शन लेटर्स आणि चेक पण देण्यात आले. यावर्षी एक टार्गेट जे आहे, म्हणजे मागच्या सरसमध्ये जे 25 लक्ष प्रॉफिट झाला होता त्याचं एक टर्नओव्हर आमचा 50 लक्षापर्यंत कसं जातील ही एक महत्वाकांक्षी आणि थोडी आकांक्षा आहे की यावर्षी आम्ही अजून जास्त टर्नओव्हर किंवा प्रॉफिट जे बचत गटांचं आहे ते वाढवून घेऊ. पण त्याच्यासोबतच एक परमनंट व्यासपीठ त्यांना कसं द्यायचं त्याच्यासाठी एक नंदुरबारमध्येच एक रुरल मार्ट उभा करण्याचा आमचा यावर्षी प्लॅन आहे की एक परमनंट रुरल मार्ट अलॉंग विथ जे जेवणाचा एक कॅफेचा एक संकल्पना जी आहे ती पण यावर्षी उभा होतील. आणि दॅट विल गिव्ह अ परमनंट व्यासपीठ की आपल्याला 5 दिवस इथे पण जे फंक्शन्स होतात त्याच्यासोबतच जेव्हा लोकांना खरेदी करायची त्याची खरेदी लोक तिथे जाऊन करू शकतात. सो आय थिंक नंबर ऑफ बचत गट पण 830 जे आपले प्रभाग संघ वगैरे आहे त्याच्यामध्ये पण भरपूर वाढ झाली आहे. SHG बँक लिंकेज प्रोग्राममध्ये भरपूर वाढ झाली आहे. तर महिलांना जे कॅपिटलची गरज होती व्यवसाय उभा करण्यासाठी ते पण त्यांनी केलंय. आणि यावर्षी अजून याच्यावर आम्ही भरपूर काम करू आणि प्रत्येक वर्षीमध्ये त्यांची जी झेप आहे ते नक्की दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.